प्रश्न पहिला. भूकंपाच्या केंद्रातून सर्वप्रथम कोणत्या लहरी निर्माण होतात? ऑप्शन ए एस लहरी, बी एल लहरी, सी पी लहरी, डी सुनामी लहरी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पी लहरी. प्रश्न दुसरा. पी लहरीचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन ए दुय्यम लहरी, ऑप्शन बी पृष्ठीय लहरी, ऑप्शन सी प्राथमिक लहरी, ऑप्शन डी अनुप्रस्थ लहरी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्राथमिक लहरी. प्रश्न तिसरा. पी लहरी कोणत्या माध्यमातून प्रवास करतात? ए फक्त घन, बी फक्त द्रव्य, सी फक्त वायू, डी घन द्रव्य व वायू तिन्ही माध्यमातून. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न चौथा. एस लहरीचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन ए प्राथमिक लहरी, बी दुय्यम लहरी, सी पृष्ठीय लहरी, डी अनुध्रुव लहरी. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुय्यम लहरी. प्रश्न पाचवा. एस लहरी कोणत्या माध्यमातून प्रवास करतात? ए घन द्रव वायू, बी द्रव्य व वायू, सी फक्त घन माध्यमातून, डी फक्त वायूमधून. योग्य उत्तर आहे सी फक्त घन माध्यमातून. प्रश्न सहावा. भूकंपामुळे सर्वाधिक विनाशकारी कोणत्या लहरी असतात? ऑप्शन ए पी लहरी, ऑप्शन बी एस लहरी, सी पृष्ठीय एल लहरी, डी दोन्ही लहरी. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पृष्ठीय एल लहरी. प्रश्न सातवा. एल लहरीचा प्रवास पृथ्वीच्या कोणत्या भागावर होतो? ऑप्शन ए गाभ्यात, बी आवरणात, सी पृष्ठभागावर, डी केंद्र भागात. ऑप्शन सी पृष्ठभागावर. प्रश्न आठवा. भूकंप मापक यंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन ए तापमान मोजण्यासाठी, बी वायुदाब मोजण्यासाठी, सी भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी, डी पर्जन्यमापन मोजण्यासाठी. ऑप्शन सी भूकंपाच्या लहरीची तीव्रता मोजण्यासाठी. प्रश्न नववा. पी लहरीचा वेग एस लहरीपेक्षा कसा असतो? ए कमी, बी समान, सी जास्त, डी बदलत नाही. योग्य उत्तर आहे सी जास्त. प्रश्न 10वा. एस लहरींना कोणत्या नावाने ओळखले जाते? ए एल लहरी, बी सेकंडरी लहरी, सी प्राथमिक लहरी, डी पृष्ठीय लहरी. ऑप्शन बी सेकंडरी लहरी.